बागलकोट जिले के इलकल में सर्वधर्म सम्मेलन को लेकर कल हंगामा बरपा हुआ। कल सर्वधर्म सम्मेलन जो साबिक एमएलए विजय आनंद काश्यपनवर की जेर सरपरस्ती होने वाला था, उसे अचानक पुलिस ने रोक लगा दी। यानी पहले परमिशन दी गई थी लेकिन परमिशन कैंसिल कर दी। उसके बाद वहां लोग जमा होने लगे। ये प्रोग्राम सर्वधर्म सम्मेलन था जिसमें 50 से ज़ायद स्वामी शरीक हो रहे थे और साथ ही साथ उलमा इकराम भी उसमें शामिल होने वाले थे। तमाम मजहब के लोगों ने जहां प्रोग्राम होना था उस सर्कल में बैठकर एहतजाज करने लगे और मुतालबा करने लगे कि क्यों इसे रद्द किया गया है, और उन्होंने लगातार एहतजाज करते रहे और पुलिस ने वहां 16 लोगों को गिरफ्तार भी किया। लेकिन विजय आनंद काश्यपनवर पीछे नहीं हटे और वो जिद पर अड़ गए। उन्होंने लगातार बगैर स्टेज के ही वहाँ प्रोग्राम किया। वो सारे स्वामी को जितने भी उसमें शामिल होने वाले थे तमाम शरीक होने लगे और उसके बाद उलमा इकराम भी शामिल हुए और शानदार प्रोग्राम वहाँ हुआ। और लगातार वो पुलिस के खिलाफ बयानबाजी करते रहे और सिटिंग एमएलए बीजेपी के उनके खिलाफ भी बयानबाजी करते रहे। उन्होंने चैलेंज किया कि अगर रोक सकते हैं तो रोक लो। लगातार प्रोग्राम होने के बाद भी उन्होंने पुलिस को ये चैलेंज किया, जब तक उन 16 लोगों को रिहा नहीं कराया जाएगा तब तक वो वहाँ से नहीं हटेंगे। वो लगातार तीखे अंदाज में जो है बयान करते रहे। पुलिस आखिरकार मजबूर होकर 16 लोगों को रात 9 बजे रिहा कर दी। देखिए किस तरह से विजय आनंद काश्यपनवर के जुमले थे, किस तरह से वो पुलिस को डरा रहे थे और हुकूमत को चैलेंज कर रहे थे। आप देख सकते हैं किस तरह से उनके बयान था। काफ़ी दिलचस्प वीडियोस हैं, हम आपको दिखा रहे हैं। ಅವಶ್ಯಕತೆ ಇಲ್ಲ, ನೀವೆಲ್ಲರೂ ಗಟ್ಟಿಯಾಗಿರಿ, ಇರ್ತಿರಲ್ಲ। ಭಾರತ್ ಮಾತಾ ಕಿ, ಭಾರತ್ ಮಾತಾ ಕಿ, ಒಂದೇ ಒಂದೇ। ಏನು ಪೊಲೀಸ್ ಇಟ್ಕೊಂಡು ಆಟ ಆಡ್ತೀರಿ, ಏನು ತಹಸೀಲ್ದಾರ್ ಇಟ್ಕೊಂಡು ಆಟ ಆಡ್ತೀರಿ? ಅಪ್ಪ ಗಂಡ್ಮಕ್ಳ ಅವಶ್ಯಕತೆ ಇಲ್ಲ, ನೀವೆಲ್ಲರೂ ಗಟ್ಟಿಯಾಗಿರಿ, ಇರ್ತಿರಲ್ಲ। ಭಾರತ್ ಮಾತಾ ಕಿ, ಭಾರತ್ ಮಾತಾ ಕಿ, ಒಂದೇ ಒಂದೇ। ಬಿಡುವುದಿಲ್ಲ, ನೀವೇನು ಅಧಿಕಾರಿ ನಿಮ್ಮ ಅಪ್ಪನ ಮನೆಗೆ ದೊಡ್ಡ ಶಾಸಕ ಅಲ್ಲ, ಗುರುವಾರ ಕಟ್ಟಿಗೆ ತಾಲೂಕು ಹೋಗ್ತೀವ, 7 ತಾಲೂಕಿನ ಬಂದ ಬಿಡ್ತೀವಿ. ನಾವು ಇಲ್ಲಿ ಹುಟ್ಟಿದ ಮಕ್ಕಳು, ಇದ ಭೂಮಿ ಒಳಗೆ ಹುಟ್ಟಿದ ಮಕ್ಕಳು ಮತ್ತೆ ಕರೀತಾರಂತವ್ರು ಡಿವೈಎಸ್ಪಿ ನಮ್ಮ ರಜಾಕ್ ತನಗಾರ ಅವರಿಗೆ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಮಾಡ್ತಿದ್ರು, ಮಾಡ್ಕೊಳ್ಳಿ ಅಂತೇಳಿ ಗಣಮಕ್ಕ ಮನೆ ಬಂದ್ರು ಬಿಟ್ರಿ ಬಾತ್ ಚಲೋ. ಇದಕ್ಕೆ ನಾವು ಸ್ಥಳ ಹೋಗುದಿಲ್ಲ, ಇದೇ ಬಾಳ ಬರಕತ್ತಾರ, ನಾವು ಇಲ್ಲಿ ಹೇಳಿಕೆ ಹಾಕಾರ ಈಗ ಇನ್ನೊಂದು ರೀತಿ ತರ್ಸಾಕತ್ತೀವಿ ನಾವು. ಆಗ ಎಷ್ಟು ಮಂದಿ ನಮ್ಮ ಪಾಪ ಪೆಂಡಾಲ್ ಹುಡ್ರು ಹೋಗಿ ಜೈಲ ಹಾಕಿ, ಪೆಂಡಾಲ್ ಹಾಕೋ ಹುಡ್ರು ಹೋಗಿ ಜೈಲ ಹಾಕಿ, ಮತ್ತೆ ಪೆಂಡಾಲ್ ಡ್ರೌ ಮಾಡ್ಕೊಂಡು ಪೊಲೀಸರು ಡ್ರೌ ಮಾಡ್ಕೊಂಡು ಪೊಲೀಸರ ಯಾರ್ಯಾರು ಪೆಂಡಾಲ್ ಕಂಬ ಎತ್ಕೊಂಡು ಹೋಗಿರಲ್ಲ ನಮ್ಮ ಕಡೆ ವಿಡಿಯೋ ಎಲ್ಲ ವಿಡಿಯೋ ಎತ್ತಿಗೆ ಇವತ್ತ. ನೀವು ಪೊಲೀಸರು ಏನ್ ಪರ್ಮಿಷನ್ ಕೊಟ್ಟ ತಹಸೀಲ್ದಾರ ದೊಡ್ಡಗೋಡು ಇದು ಉಚಿತ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಅಂತ ಯಾವ ಹಣನೂ ಇಲ್ಲ.
ನಮ್ಮ ಬ್ಯಾನರ್ ಮತ್ತೆ ಪೆಂಡಲ್ ತಗೊಂಬರ ನೀವು ಮಾಡಿ ಸರಿನಾ ಏನು ಲಾಠಿ ಚಾರ್ಜ್ ಮಾಡ್ತೀರಾ ಒಬ್ಬರಿಗೆ ತಾಕತ್ತಿದ್ರು ಲಾಠಿ ಚಾರ್ಜ್ ಮಾಡಿದ್ರು ಅಂತ ಆಗ್ಲಿ ಬರ್ರಿ ತಮ್ಮಿದು ಬದ್ಧ